नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ही एक्झामिनेशन असिस्टंट प्रोफेसर पदाकरिता दरवर्षी वर्षातून एकदा होते. आणि यावर्षी म्हणजे 2026 ची आपली एक्झामिनेशन जूनमध्ये होणार आहे. तर फेब्रुवारीपासून जूनपर्यंत जवळपास आपल्याकडे 5 महिन्याचा कालावधी आहे. तर या 5 महिन्यामध्ये आपल्याला संपूर्ण पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही घटकांचा अभ्यास करायचा आहे. पण हा अभ्यास करीत असताना अनेकदा आपल्या मनामध्ये प्रश्न असतो, की पेपर 1 किंवा पेपर 2 चा अभ्यासक्रमात काही बदल होऊ शकतं का? आणि समजा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केले, तर अभ्यासक्रमात बदल झाला तर किती होईल आणि खरंच हा परीक्षा साठी अभ्यासक्रम जो आहे बदलेल का? हे जाणून घ्यायचं आहे. तर आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचं मार्किंग निगेटिव्ह नसतं. ओके. आणि प्रत्येकी एक प्रश्नाला 2 मार्क अशा प्रकारचं ओव्हरऑल 300 गुणांसाठी, म्हणजे यामध्ये पेपर 1 ही आलेलं आणि पेपर 2 देखील आलेलं. 300 मार्कांमधून कट ऑफ बेस आपला रिझल्ट येत असतो. त्यामुळे कट ऑफ ही परीक्षेचं जाणून घेणं आणि त्याला ॲनलाईज करणं तुमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं ठरेल. कट ऑफ झाला परीक्षेचा अभ्यासक्रम, कारण कुठल्याही परीक्षेला जेव्हा आपण टार्गेट करीत असतो, सगळ्यात पहिलं जे आपलं स्टेप असतं त्या परीक्षेचं सिलेबस जाणून घेणं. जून 2026 मध्ये यावर्षीची आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे. तर या एक्झामिनेशनमध्ये सिलेबसच्या अनुषंगाने आणि मेजरली पेपर 1 आज आपण बघूया, की पेपर 1च्या सिलेबसमध्ये कुठल्याही प्रकारचं बदल होऊ शकतं का? हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आपण शेवटपर्यंत नक्कीच बघायचं. सर्वप्रथम सिलेबसवर एक दृष्टी आपण टाकायला हवी, एक नजर सिलेबसवर बघा. टोटल प्रश्नांची संख्या आहे 50 आणि मार्क आहे 100. म्हणजे एका प्रश्नासाठी इथे 2 गुण अशा प्रकारचं आपल्याला दिसून येईल. ओके. दुसरं महत्त्वाचं स्टेप इथे आहे, की 1 तासाचा कालावधी पेपर 1 साठी असतो आणि 2 तास आपल्याला मिळतात पेपर 2 करिता. ओव्हरऑल 3 तासांसाठी ही परीक्षा होते. नो निगेटिव्ह मार्किंग. जनरल पेपर आहे. आता हा जनरल पेपर असल्यामुळे आपल्याला याच्यात स्कोर करणं खूप गरजेचं आहे. मॅक्सिमम लास्ट इयर आपण बघतो, की 88 प्लस म्हणजे 90 प्लस आपण स्कोर या पेपरमध्ये करू शकतो. आणि आमच्या विद्यार्थी मित्रांनी सुद्धा यापूर्वी म्हणजे 25च्या बॅचेसमध्ये हे करून दाखवलेलं आहे. काय असतं, पेपर 1 जर तुम्ही इतकं व्यवस्थित स्कोर केले ना, तर पेपर 2 सुद्धा इझिली तुम्ही स्कोर करून घेता. आणि यातून परीक्षा खूप असं बर्डन वाटत नाही, जर ती एक सुनियोजित पद्धतीने तुम्ही केलेली असेल. सिलेबसच्या अनुषंगाने पहिलं युनिट अध्यापन अभियोग्यता आहे 10 गुणांसाठी. संशोधन अभियोग्यता हा सुद्धा 10 गुणांसाठी विचारलं जातं. आकलन यामध्ये एक पॅसेज असतो. पॅसेजवर आधारित 5 प्रश्न असतात 10 गुणांकरिता. त्यानंतर कम्युनिकेशनचं एक युनिट आहे. कम्युनिकेशनवर आधारित 10 गुण असतात. गणितीय तर्क आणि योग्यतेवर देखील 10 मार्क आहे. लॉजिकल रिझनिंगवर देखील 10 मार्क. डेटा इंटरप्रिटेशन कधी 1 DI तुम्हाला विचारलं जातं, तर कधी 2 DI सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला येऊ शकतात. त्यामुळे DIचं प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. ICT 10 मार्क असेल. प्रश्न असतात. पर्यावरणावर 10 आणि उच्च शिक्षा प्रणाली अशा प्रकारचं ओव्हरऑल 100 गुणांचा हा पेपर आहे. 1 तास असतं. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट हे पेपर 1 साठी खूप महत्त्वाचं आहे. तर टाईम मॅनेजमेंटसाठी मॉक टेस्ट देणं महत्त्वाचं ठरतं. आणि हा संपूर्ण सिलेबस सध्या तरीही कुठलंही सिलेबस 2026च्या एक्झामिनेशनचं जर आपण विचार केलं, 2026चं जर परीक्षेचा विचार केलेलं, तर सिलेबसमध्ये कुठल्याही ऑफिशियल चेंजेस आपल्याला दिसून येणार नाही. हा सिलेबस राहील आणि हा 10 युनिटचा सिलेबस कव्हर करण्यासाठी महाराष्ट्र सेट पेपर 1 जून 2026 साठी 16 फेब्रुवारीपासून नवीन बॅच आपली सुरू होत आहे. या बॅचची फीज आहे 3000. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2600 रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स विथ 1 इयर व्हॅलिडिटी नेट पेपर 1 यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट असेल.
10 वर्षाचं PYQs आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया. आपल्या प्रॅक्टिससाठी MCQs आहे. कुठलंही रेफरन्स बुक न वापरता कंप्लीट नोट्स वापरलं तरीही तुम्ही 100% क्वालिफाय एक्झाम होणार आहे. डेली बेसिसवर 10 युनिट तुमचं कव्हर करण्यासाठी जे आहे लाईव्ह सेशन्स असेल, हे लाईव्ह सेशनच्या माध्यमातून कुठलंही डाऊट्स आपण विचारू शकता आणि पाहिजे तितक्यादा लाईव्ह सेशन रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकता. हे बघा, हे नंबर्स आहे. 16 फेब्रुवारीपासून बॅच आपली सुरू होते. या बॅचला जॉईन करा. ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 देखील परीक्षेमध्ये महत्त्वाचा आहे. पेपर 2 मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्रजी आणि लायब्ररी सायन्स अवेलेबल आहे. फीज आहे पेपर 2 ची 10,000. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये कंप्लीट कोर्स विथ 1 इयर व्हॅलिडिटी, नेट आणि सेटचा यामध्ये पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट असेल. 16 फेब्रुवारीपासून याची बॅच सुरू होत आहे. सोबतच ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे. यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. सामान्यतः पेपर 1चं विचार करायचं झालेलं तर मित्रांनो, हा जनरल पेपर आहे. जनरल पेपर असल्यामुळे वेटेज जास्त आहे. आमच्या अनेक विद्यार्थ्यांनी 90+ स्कोर या पहिल्या पेपरमध्ये केलेला आहे. तर जनरल पेपरसाठी स्ट्रॅटर्जी काय असावं, एक नियोजन काय असेल? सिलेबस बदलेल का? नाही, बदलणार नाही. 2026 साठी तरी कुठल्याही प्रकारचं सिलेबस चेंज होणार नाही. इन केस समोरही कधी सिलेबस चेंज झालं तर 20% पेक्षा जास्त सिलेबस चेंज होणार नाही. त्यामुळे निवांतपणे तुम्ही आपलं अभ्यास जे आहे एक सुनियोजित पद्धतीने समोर चालवायला हवं. त्यामध्ये कुठलाही अडथळा या अशा न्यूजमुळे किंवा अशा गोष्टींमुळे यायला नको. 10 युनिट त्याच राहील. त्यापैकी 6 युनिटचा भाग तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. या 6 युनिटमध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन, ICT, पर्यावरण आणि उच्च शिक्षा प्रणाली असे 6 युनिटवर तुमचे 60 गुण जे आहे आधारित आहे. तर या 60 गुणांची तयारी सुरुवात करा. त्यासाठी डेली 8 PM ला तुमचं सेशन होतंय. त्याला सुद्धा आपण जॉईन करू शकता. आता एक युनिट कसं कव्हर करायचं, कम्प्रेहेन्शनचं युनिट 3 कसं आम्ही कव्हर करायचं, त्यासाठी प्रॅक्टिस करा. मॅक्सिमम पॅराग्राफ प्रॅक्टिस करा, कारण 10 मार्क यावर आधारित आहे. त्यानंतर परत तुमचं 3 घटक राहतं, ज्यामध्ये मॅथ्स अँड रिझनिंग, रिझनिंगचा एक भाग आहे आणि एक DIचा भाग आहे. तर हा भाग कसं तुम्ही कव्हर करणार, तर त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. ओके. तर अशा प्रकारे जर तुम्ही सुनियोजितरित्या जनरल पेपरचा अभ्यास केलेला तर 90 पेक्षा जास्त तुम्ही मार्क स्कोर करू शकता. सोबतच 16 फेब्रुवारीपासून नवीन बॅच सुरू होत आहे, त्याला जॉईन करू शकता. पेपर 1च्या सिलेबसमध्ये यावर्षी कुठलंही बदल दिसून येणार नाही. इन केस कधी पेपर 1चं आपलं सिलेबस चेंज होताना दिसून येईल तर 20% पेक्षा जास्त होणार नाही. नक्कीच हा व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला एक मोटिवेशन मिळाली आहे की जो सिलेबस तुम्ही अभ्यास करीत आहात त्याला खूप व्यवस्थितरित्या आम्ही करायला हवं, कारण या सिलेबसला धरूनच प्रश्न येत असतात. सिलेबस व्यतिरिक्त काही असे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ज्यांवर फोकस केलेला आहे, तर ते सुद्धा टॉपिक आपण डिस्कशन करणार, जेणेकरून तुम्हाला एक गाईडलाईन समोर 26च्या परीक्षेसाठी मिळत राहील. आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत राहा. थँक यू सो मच.